तुझी हिंमत कशी झाली माझ्यात घरात येऊन माझ्यावर दादागिरी करत आहेस कोण तू माझ्या घरात? तुझी पाऊल ठेवण्याची लायकी तर आहे का? आपल्या वहिनीचं असं बोलणं ऐकून श्रद्धाला धक्काच बसला आणि ती विचार करू लागली की नेहमी शांत राहणारी वहिनी आणि मी माहेरी आल्यानंतर ताई ताई करून माझ्या मागे पुढे करणारी वहिनी अचानक कशी बदलली? माझ्या सगळ्या इच्छा आणि माझं सगळं काम पूर्ण करत होते. श्रद्धा तिथेच डोक्याला हात लावून बसली तेव्हा तिथे एक गाडी आली. महिमा तिच्या सासऱ्याचं सामान त्या गाडीत ठेवू लागली आणि हाताला धरून त्या दोघांना बाहेर काढू लागली. श्रद्धाचे आई वडील आपल्या सुनेला हात जोडत होते. आपल्या आई आणि वडिलांचं एवढं हाल बघून श्रद्धाच्या डोळ्यातून पाणी आलं. वहिनी, हा काय मूर्खपणा लावला आहे? माझ्या आई वडिलांना तू घरातून का काढत आहेस? नणंदबाई, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणं मी जरुरीचं समजत नाही. तुम्हाला एवढा त्रास होत आहे तर त्या ह्या दोघांना तुमच्यासोबत का नाही घेऊन जात? तुम्हाला काय वाटतं आहे की मी एवढी शिकली सवरलेली एज्युकेटेड मुलगी या म्हातारीची सेवा करू? आपल्या वहिनीचं बोलणं ऐकल्यानंतर श्रद्धाने रागात आपल्या वहिनीचा हात विरघळला तर श्रद्धाच्या आईने एक जोरात कानाखाली श्रद्धाला लावली. आपल्या आईचं हे रूप पाहून श्रद्धा पण हैराण झाली. खबरदार, माझ्या सुनेला तू हात लावलास तर? तू कोणत्या अधिकाराने तू आमच्या सुनबाईचा हात विरघळला? तोपर्यंत तिथं श्रद्धाचा भाऊ आला. आईला काय झालं आहे? वहिनीने काय जादू केली आहे काय माहीत? असं म्हणताच तिला अजून एक कानाखाली तिला पडली. कानाखाली एवढी जोरात होती की तिचं डोकं गरगरत होतं. जा तू या घरातून, तुझ्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला भेटले आहेत. श्रद्धाचा भाऊ तिच्या वहिनीला म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडणार नाही. तर मग महिमा म्हणाली की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडलं नाही तर मी हे घर सोडून आत्ताच्या आत्ता माहेरी चालली आहे. श्रद्धा विचार करू लागली की मी असं काय केलं आहे त्यामुळे हे आज सगळे मला असे बोलत आहेत. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिच्या कर्माचं चलचित्र येऊ लागलं. कार्तिक, मला आता तुझ्या आईची सेवा होत नाही. मी आता कंटाळले आहे. घरातील काम अजून आणि वरून तुझ्या आईची देखभाल. मला तर साडी नाही पाहिजे, कोणतं पण महागडं गिफ्ट नाही पाहिजे. बस फक्त मला तुझ्या आईपासून मुक्ती दे. तुझ्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडून ये. माझी जवळची मैत्रीण सुद्धा तिच्या सासूला गेल्या आठवड्यातच आश्रममध्ये सोडून आली आहे. आता माझी मैत्रीण खूप आरामात राहत आहे घरात. नाहीतर तिच्या सासूने तिचं जीवन मुश्किल करून टाकलं होतं. आपल्या बायकोचं, श्रद्धाचं असं बोलणं ऐकल्यानंतर कार्तिकला असं वाटत होतं की तो स्वप्न पाहत आहे. श्रद्धा वारंवार बोलत होती. श्रद्धा कार्तिकला म्हणाली की तू सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी येतोस. लेकरं त्यांचा अभ्यास आणि ते खेळतात व्यस्त असतात. मी आता बिगर सासूबाईचं जीवन जगण्याचा विचार करत आहे. श्रद्धा, तू हे काय बोलत आहेस? तुझं डोकं तर बिघडलं नाही ना? मी माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये कसं सोडू? जिने मला जन्म दिला, जिने लहानपणापासून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्या वडिलांशिवाय माझ्या आईने मला एवढे शिक्षण दिले. एवढंच नाही तर माझ्यासाठी आईने तिचं खाणं पिणं, तिची हौस सगळं त्याग करून टाकलं. तिने दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करून मला घडवलं आहे. त्यामुळे आज मी या पदावर आहे. जर आई नसती तर मी आज कुठेतरी गाड्या पुसत असतो, नाहीतर बूट पॉलिश करत रस्त्याच्या कडेला बसलो असतो. बाबा तर मी जन्माच्या 3 वर्षानंतर मरण पावले. आईने मला आई आणि वडील या दोन्हींचं प्रेम दिलं. मी माझ्या आईच्या प्रेमाला कसा विसरू? हे बघ श्रद्धा, तुला काय करायचं असेल तू ते कर, परंतु मी माझ्या आईला वृद्धाश्रम सोडायच्या या गोष्टीवर मी तुझी साथ देणार नाही आणि कधीच देणार नाही. कार्तिकने स्पष्ट शब्दात श्रद्धाला सांगितलं. मग कार्तिक, तू पण माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नको.
की मी तुझ्या आईचं स्वतः काम करेल. तुझ्या आईला सांग की त्यांचं काम त्यांनीच करा. मी काय त्यांची मोलकरीण नाही जी त्यांच्या पुढे मागे पुढे करत बसू. एवढं बोलून श्रद्धा तिथून निघून गेली. कार्तिक आपल्या आईला एकटक पाहत होता. आई, तू किती अशक्त झाली आहेस. सुनबाईच्या बोलण्यामुळे त्यांना सदमा लागला होता आणि त्या गुमसुम बसू लागल्या. कार्तिक आपल्या आईची, नीलमताईची इज्जत करत होता, त्यांची सेवा करत होता. त्यांचे विचार होते की माझ्या आईने मला एवढं मोठं केलं आहे. माझ्या आईने कोणतीच कसर कमी पडली नाही. त्यामुळे मी माझ्या आईच्या सेवांमध्ये कोणतीच कसर कमी पाडणार नाही. पण श्रद्धाला कोण समजावणार की ती हे चुकीचं करत आहे. मी माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये कसं सोडू. त्याला त्याच्या आईचे जीवन डोळ्यासमोर येऊ लागलं. नीलमताईचा विवाह मोहनराव सोबत कमी वयात झाला होता. घरात सासू सासरे, दीर, नणंद होते. नीलमताई सगळ्यांचंच काम करत होत्या. लग्नाला 5 वर्ष झाले तरी त्यांना मुलबाळ झालं नव्हतं. डॉक्टर म्हणाले होते की नीलमताई बाळाला जन्म देऊ शकत नाहीत, कारण का त्या खूपच अशक्त आहेत. त्यांचं लहान वयात लग्न झालं आहे. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाहीत. तरी पण नीलमताईने डॉक्टरांना विनंती केली की आणि सगळा इलाज केला. नीलमताईने सगळं देव पालतं घातलं. तेव्हा जाऊन त्यांना खुशखबरी मिळाली की त्या आई होणार आहेत. ही खबर लागताच त्यांच्या घरातील सगळे खुश झाले. मोहनरावांनी आपल्या बायकोची 9 महिने खूप काळजी घेतली आणि एक दिवस कार्तिक झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होतं. आई वडील, आजी आजोबा सगळ्यांचा लाडका होता कार्तिक. परंतु हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कार्तिकचे वडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यानंतर कसं तरी नीलमताईने त्यांनी सासू सासऱ्यांना सांभाळलं. आता सगळी घराची जिम्मेदारी नीलमताईच्या डोक्यावर आली होती. दीर आणि नणंद त्यांच्या आयुष्यात रमले होते. सासू सासरे म्हातारे आणि आजारी होते, त्यामुळे त्यांना आता काम होत नव्हतं. तरी पण नीलमताई आपल्या कार्तिकला सासूबाईंच्या मांडीवर ठेवून दिवसभर काम करण्यासाठी जात होत्या. नीलमताईच्या सासूबाईंनी त्यांना खूप समजावलं की सुनबाई, तू दुसरे लग्न कर. तुझं अजून खूप आयुष्य जायचं आहे. आम्ही सासू सासरे कधी ना कधी तुला सोडून जाणारच आहे. तुझ्या बारक्या लेकराला बापाचं छत्र मिळेल आणि आमची पण सगळ्यांची चिंता मिटेल. नीलमताई म्हणाल्या की मी दुसरं लग्न करणार नाही. मी दुसरं लग्न केल्यावर तो माणूस माझ्या बाळाला बापाचं प्रेम देईल का नाही माहीत नाही. त्या घरात माझ्या बाळाला सदैव सावत्रपणाची वागणूक दिली जाईल. माझ्या बाळासाठी मला कुणाची गरज नाही. मी माझ्या बाळासाठी एकटी समर्थ आहे. मी स्वतः त्याला मोठं करेल. मी माझ्या बाळाला आई आणि बाबा दोघांचं प्रेम देणार. नेहमी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन. मी त्याला खूप छान संस्कार देईल. आपल्या सासू सासऱ्यांचा म्हणणं नीलमताई समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काळानुसार सासू सासरे सुद्धा हे जग सोडून गेले. काळानुसार कार्तिक पण आता मोठा होऊ लागला होता. नीलमताई काही घरी जाऊन धुणी भांडी करत होत्या. कार्तिक आई घरी आल्यावर आईला सुद्धा काम करू लागत होता आणि असंच मायलेकराचं जीवन चालू होतं. बोलायला फक्त त्या खुश होत्या, परंतु एकटेपणा आतून त्यांना त्रास देत होता. शेवटी कार्तिकला शिकून बँकेमध्ये मॅनेजर पदावर त्याला नोकरी मिळाली. त्याला काम लागल्यानंतर त्याने आपल्या आईचं काम बंद केलं. कार्तिक आपल्या आईची खूप काळजी घेत होता, परंतु एकट्या बाईला दिवसभर घरात वेळ काढणं किती मुश्किल आहे ती एक बाई समजू शकते. त्यांनी विचार केला की त्यांच्या छोट्या भावापाशी काही दिवस राहायला जावं. भावाच्या घरी गेल्यावर त्यांच्या वहिनीने अशी वागणूक दिली की त्याच रात्री माघारी आल्या. आयुष्यभर काबाड कष्ट केल्यामुळे आणि लवकर वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्यांच्या शरीराचा खिळखिळा झाला होता. त्यामुळे त्यांनी विचार केला की या घरात आता सुनबाईची गरज आहे, जी या घराला सांभाळेल. त्यामुळे कार्तिकसाठी मुलगी पाहू लागले आणि कार्तिकने श्रद्धाला पसंत केले. श्रद्धा पण खुश होती. तिने विचार केला की
घरात फक्त सासू आहे. आपण त्या घरात राणीसारखं राहू शकतो. चांगला मुहूर्त बघून कार्तिक आणि श्रद्धाचं लग्न झालं. घरात पाहुण्यांनी घर भरलं होतं. सगळे पाहुणे एक एक करून त्यांच्या घरी निघून गेले. घरात दिवसभर श्रद्धा आणि तिची सासूच राहत होते. कार्तिक सकाळच्याला ऑफिसला जात होता आणि तो संध्याकाळीच माघारी येत होता. श्रद्धाला पण छान वाटत होतं, कारण का नीलमताई दिवसभर आपल्याच खोलीत राहत होत्या. जास्त आपल्या सुनबाईला त्रास देत नव्हत्या. काळानुसार श्रद्धाला 2 मुले झाली आणि नंतर श्रद्धाचं काम वाढलं. नीलमताई दिवसभर आपल्या नातवाला खेळवत होत्या आणि तोपर्यंत श्रद्धा घरातील कपडे, धुणे भांडे, फरशी एवढे काम करत होती. सगळ्यांची जरूरत बघून मोलकरीण ठेवण्याची ऐपत त्यांची नव्हती. जेव्हा श्रद्धा मुलांच्या आवडीचं जेवण बनवत होते तेव्हा ते जेवण नीलमताई खात नव्हत्या, कारण का ते जास्त मसाले आणि तेलकट असल्यामुळे त्यांनी खाल्ले की त्यांची तब्येत बिघडत होती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायला लागत होतं आणि तेच हळूहळू श्रद्धाला ओझं वाटू लागलं. त्यामुळे तिला तिच्या सासूबाईपासून सुटका पाहिजे होती. संध्याकाळी दररोज श्रद्धा गार्डनमध्ये फिरायला जात होती. तेव्हा तिची ओळख रावीसोबत झाली आणि हळूहळू त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या. गावी पण म्हणाली की माझ्या घरात सुद्धा एक म्हातारी सासू होती. दिवसभर खोलीमध्ये पडून असायची. थोडं सुद्धा मला कामात मदत करत नव्हती. पूर्ण दिवस मी एकटीच काम करून कंटाळून जाते. त्यामुळे मी एका महिन्यापूर्वीच माझ्या सासूला वृद्धाश्रममध्ये सोडून आले. रावीने श्रद्धाला सांगितलं की तू पण तुझ्या सासूला वृद्धाश्रममध्ये पाठव, परंतु कार्तिक आपल्या आईला वृद्धाश्रममध्ये पाठवण्यासाठी नकार देत होता. श्रद्धा त्याला धमकी देत होती की मी तुझ्या आई विषयी पोलीस कंप्लेंट करेन, की तुझी आई माझा मानसिक छळ करत आहे. आपल्यामुळे आपला मुलगा काळजीत आहे, त्यामुळे त्यांना आपल्या मुलाची अवस्था बघवली नाही. त्याच्या आईला वृद्धाश्रममध्ये तो सोडत नाही. त्यामुळे श्रद्धा माहेरी निघून गेली. हे बघ कार्तिक, तुला आयुष्यभर श्रद्धा सोबत राहायचं आहे, त्यामुळे तू माझा विचार करू नकोस. मला वृद्धाश्रममध्ये सोडून ये. कार्तिकला आपल्या बायकोपासून धमकी मिळत होती म्हणून तो आपल्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडून आला. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार तो आपल्या बायकोला आणण्यासाठी माहेरी गेला, परंतु श्रद्धा बाहेर डोक्याला हात लावून रडत होती आणि स्वतःला दोष देत होती. श्रद्धा माहेरी तर आली होती, परंतु ती आपल्या आई वडिलांमुळे काळजीत होती. कार्तिक म्हणाला, श्रद्धा काय झालं? श्रद्धा रडत म्हणाली की वहिनी रुसवून माहेरी गेली आणि तिने जिद्द केली आहे की माझ्या भावाला म्हणाली आहे की आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडून या. मला सांग कार्तिक, वहिनीला माझ्या आई वडिलांचं दोघांचं काम होत नाही का? माझ्या आई वडिलांची एवढी पण सेवा करू शकत नाही का? माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत करून हे घर बनवलं आहे आणि त्याच आई वडिलांना वहिनी या घरातून बाहेर काढत आहे. आईने तिचे किती वर्ष या घरासाठी दिले आहेत. आम्ही भावा बहिणीला सांभाळले आहे. आमची सगळी इच्छा पूर्ण केली आहे. आमचं सगळं जीवन हितं गेलं आहे. किती प्रेमाने सून आणली होती. ह्या दिवसासाठी सून आणली होती का की माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये पाठवेल? असल्या पोरीची तर अक्कल ठिकाणावर आणायलाच पाहिजे. ज्या मुली आपल्या सासू सासऱ्याबरोबर अशी वागत असतील त्यांना दंड दिले पाहिजे. श्रद्धा आपल्या वहिनीला दोष देत होती. हे सगळं ऐकून कार्तिक हसू लागला आणि म्हणाला की मग तुला पण दंड मिळाला पाहिजे. तुला तुझ्या आई वडिलांबद्दल एवढी काळजी आहे आणि तू विसरली आहे का? तू तुझ्या माहेरी कशामुळे आली आहे? मी कालच माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडून आलो आहे. तुम्हाला एवढं परेशान केलं की मला हे सगळं करणं भागच होतं आणि मी तुला हे सांगण्यासाठी आलो होतो की मी आपल्या बाळांना अनाथ आश्रममध्ये सोडून येणार आहे. तू आपल्या मर्जीने तुझ्या माहेरी राहा. तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर.
कार्तिकचं बोलणं ऐकल्यानंतर श्रद्धाच्या ध्यानात आलं की फक्त सासूबाईला वृद्धाश्रममध्ये सोडायचा विषय होता, तर मुलांना अनाथ आश्रममध्ये का सोडायचं आहे? अजून त्यांचे आई वडील जिवंत आहेत. मी आत्ता घरी येण्यासाठी तयार आहे, श्रद्धा कार्तिकला म्हणाली आणि ती तिचं सामान पॅक करू लागली. श्रद्धाची आई म्हणाली की तुझ्या दुष्कर्मामुळे आम्हाला हे भोगावे लागत आहे. तुझ्या बहिणीला कळाले होते तू माहेरी कशामुळे आले आहे, आणि मग तुझी वहिनी तुझ्या दादाला हट्ट करू लागली की तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडून या. मला पण आता तुमच्या आई वडिलांची सेवा नाही होत, मला पण आजाद राहायचं आहे. माझ्या म्हणण्यानुसार मला राहायचं आहे. श्रद्धाने आपल्या डोक्याला हात लावला. तिला तिची चूक समजली. आई, मला माफ कर. मी एवढी स्वार्थी झाले होते की मी माझ्या नवऱ्याच्या आईचा सन्मान करू शकली नाही. ज्यांनी कार्तिकला आई आणि वडील या दोघांचे प्रेम दिलं त्यांनाच मी घराच्या बाहेर काढलं. मी माझ्या देवी समान सासूला कसं काय सोडू शकते? तुम्ही पण मला माफ करा. श्रद्धा कार्तिकच्या पाया पडू लागली की मला माझ्या सासूबाईपाशी घेऊन चला. तेवढ्यात त्यांना आवाज आला की श्रद्धा ताई, हे सगळं नाटक होतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी करू नका. मी सदैव त्यांचं ध्यान ठेवेल. तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी हे आम्ही नाटक केलं होतं. आपल्या माणसावर ही परिस्थिती येते तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे मी हे सर्व केलं होतं. तुम्ही तुमचं सासर सांभाळा आणि मी माझं सासर सांभाळेन. त्या क्षणी श्रद्धा कार्तिकला घेऊन आपल्या सासूला आणण्यासाठी वृद्धाश्रममध्ये गेली. आपल्या आईची अवस्था पाहून कार्तिक पळत आपल्या आईच्या गळ्यात पडला. श्रद्धा पण आपल्या सासूबाईच्या पायात पडून माफी मागते की सासूबाई, मला माफ करा. यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून नीलमताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी आपल्या सुनबाईला मिठी मारली. त्यांचे नातवंड पण पळत आपल्या आजीच्या गळ्यात पडले. नसले आयुष्यात काहीही तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावेत. नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावे. नसली महागडी गाडी कपडे तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावे. नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत. गरीब म्हणून जगाने हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्यासोबत असावेत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.